हरिही ओम. श्री स्वामी समर्थ. मैंदरहीची काही मंडळी अचानकपणे अक्कलकोटास आली. बरोबर मन्याबा नामक एक मुका आणि वेडा मुलगा होता. त्याला त्यांनी स्वामींच्या पायी घातलं आणि महाराज काही करून याचं वेड घालवा अशी कळकळून प्रार्थना केली स्वामींची. स्वामी काहीच बोलले नाही, शांत बसून राहिले. पुढे हा मन्याबा 15 वर्ष अक्कलकोटामध्येच राहिला. अहो, त्याचं पूर्वभाग्य योगाने महाराजांची अलोट कृपा त्याच्यावरती झाली. पुढे तो सिद्ध स्थितीस जाऊन पोचला. अहो, मुका असून सुद्धा तो अचानकपणे मराठी आणि कानडी या 2 भाषा बोलायला लागला. तो लोकांच्या नवसास पोचत असे. त्यामुळे मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली मन्याबाला. लोक काय करत असत, मन्याबाला घरीत नेत असत आणि त्याच्या तोंडून फक्त होईल काय होईल असं म्हणून वदवून घेत असत. म्हणजे मग त्यांचं जे काम व्हायचं असेल ते काम होत असे. पण काम व्हायचं नसेलच तर मग हा म्हणत असे, नाही रे. त्यावेळी लोक विचारत, का रे मन्याबा, होईल असं का रे म्हणत नाहीस तू? त्यावर मन्याबा काय उत्तर दे माहितीये? तो म्हणे, स्वामी मारील मला, स्वामी रक्त काढील माझं. पहा मंडळी, अहो, जो मनुष्य वेडा मुका, त्याप्रमाणे गुरु म्हणजे काय माहीत नाही, उपासना माहीत नाही, कशाचा ठाव ठिकाणाच नाही, कसला गंध नाही, अशा अनधिकार्याला सुद्धा एकदम ब्रह्मस्थिती देणं हे म्हणजे अतर्क्य सामर्थ्य आहे. हो, मन्याबा किती भाग्यवान ठरला पहा. खरोखरीच अशक्यही शक्य करणारे स्वामी महाराज अतर्क्य अवधूत आहेत.